नेमकं वितरण कधी होईल? कारण मार्च महिना आता निघून गेलेला आहे, त्यानंतर एप्रिल सुद्धा संपलेला आहे, पण अजूनपर्यंत मार्च महिन्याचे पैसे येणे शिल्लक आहे. त्यात एप्रिलचा महिना सुद्धा संपलेला आहे. त्यामुळे नेमकं वितरण कधी होईल? आज वितरण होईल असं वाटत असतानाच काल वितरण झालेलं नाही. त्यामुळे नेमकं वितरण कधी होईल आणि त्यासोबतच मार्च महिन्यासोबतच आता एप्रिलचा हप्ता सुद्धा एकत्रितपणे येईल काय? अशा प्रकारचे प्रश्न आता लाडक्या बहिणी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारत आहे. तर लाडक्या ताईंनो, आज आपण त्या संदर्भातलीच माहिती अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमकं वितरण कधी होईल, कधीपर्यंत वाटप होण्याची शक्यता आहे आणि मार्च आणि एप्रिल हे 2 हप्ते एकत्रित येईल का? त्याचसोबत किती महिला समोरच्या लाडकी बहीण योजनेच्या मार्च हप्त्यासाठी पात्र असणार आहे आणि किती महिला या योजनेतून आता कायमच्या अपात्र झालेले आहेत, या संदर्भातलीच माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट येत आहे की 54 लाख महिला लाडकी बहिणी योजनेतून आता KYC न केल्या कारणाने किंवा KYC चुकीची केल्या कारणाने अपात्र करण्यात आलेले आहे आणि हा डाटा नवीन आहे. या संदर्भातली माहिती आपल्याला कालच समोर आलेली आहे की 54 लाख महिला अपात्र करण्यात आलेले आहे. कारण KYC दुरुस्ती करण्यासाठी कालचा दिवसच हा शेवटचा होता. आता तुम्हाला पुन्हा KYC दुरुस्तीसाठी संधी मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे आणि KYC न केल्या कारणाने किंवा KYC दुरुस्ती न केल्या कारणाने 54 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहे. आणि मार्च हप्त्यासाठी किती महिला पात्र आहेत तर 1,89,00,000 महिला, एवढ्या महिला आता मार्च हप्त्यासाठी किंवा इथून समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि एवढ्याच महिलांना आता समोरचा लाभ हा चालू राहणार आहे. तर ज्या महिलांनी KYC दुरुस्ती केली असेल अशा महिलांना आता समोरचा लाभ मिळणार आहे आणि ज्या महिला अपात्र झाल्या होत्या, ज्या महिलांची KYC दुरुस्ती झाली असेल आता, तर अशा महिलांना या योजनेत सामावून घेण्यासाठीच मार्च महिन्याच्या हप्त्याला विलंब झाला असल्याची माहिती समोर येत आहे. आता वितरणाचा मार्ग हा तुमचा मोकळा झालेला आहे. काल 30 तारखेलाच KYC दुरुस्तीची संधी आता तुमच्या हातून निघून गेलेली आहे. त्यामुळे ज्या महिला आता पात्र असतील अशा महिलांना कुठल्याही क्षणी आता वितरण हे सुरू होऊ शकते. डायरेक्ट वितरण सुद्धा सुरू होऊ शकते. कसलाही GR न येता, कसलीही घोषणा न होता वितरण हे डायरेक्ट सुरू होऊ शकते. त्याचसोबत अशी सुद्धा आता शक्यता वर्तवल्या जात आहे की एप्रिल महिना सुद्धा संपला असल्याने मार्च आणि एप्रिलचे 2 हप्ते सुद्धा 3,000 रुपये तुम्हाला एकत्रितपणे दिल्या जाऊ शकतात आणि या संदर्भातली आम्ही वरिष्ठांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतच आहोत. जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.